भरपाई मंगळवारपर्यंत खात्यात कृषी विभाग ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांचा हप्ता दिला. 2025 पीक विमा भरपाईची मार्ग मोकळा आहे. तब्बल 323.8 कोटी रुपयाची शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आजपर्यंत मंगळवारपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार अशी कृषी विभागाने सांगितले होय. तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो. चला तर पुढली माहिती बी आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पुणे न्यूज. खरीप हंगाम 2025 मधील पीक विमा भरपाई राज्य सरकारने हप्ता न दिल्यामुळे रखडली होती. राज्य सरकारने आता पीक विमा कंपन्यांची अल्पा पीक विमा हप्ता दिला. त्यामुळे खरीप पिकातील विम्याची भरपाई 2,000 रुपये 360 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. शेतकऱ्यांच्या खात्यात मंगळवारपर्यंत ही रक्कम जमा होईल अशी कृषी विभागाने सांगितलेले आहे. खरीप 2025 हंगामातील पीक विम्याच्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी, पंजाब नुकसान भरपाई आणि पीक विमा कंपनी प्रयोग आधारित पीक विम्याची भरपाई या 4 ट्रिंग अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे. शेतकऱ्यांना एकूण 308 कोटी रुपयाची भरपाई निश्चित झाली. मात्र राज्य सरकारने आपला हप्ता मिळणार नसल्यामुळे ही भरपाई रखडली होती. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पीक विमा आज जमा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व राज्य शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. पीक विमा भरपाईचे तात्काळ वितरण सुरू करण्याचा आदेश दिला आहे. अनेक महिन्यांपासून थांबवलेली रक्कम जमा न झाल्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये वाढलेली चिंता आता दूर होत आहे, कारण सरकारने तात्पर्य संपूर्ण प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व तांत्रिक अडथळे दूर करून डीबीटी प्रणाली पुन्हा वेगाने कार्यकर्ता करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील निधी आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागलेले आहे. या निर्णयामुळे विशेषतः अतिवृष्टी, गारपीट व ढगफुटी प्रभावित भागातील शेतकऱ्यांना मोठा श्वास मिळणार आहे. भात पिकासाठी सर्वाधिक मदत असल्याचे सरकारने सांगितले आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना राज्य केंद्र सरकारकडून मिळणारी एकत्रित मदत मोठा दिलासा देणार आहे. मूग, तूर आणि इतर राज्यासाठी पिकांसाठी स्वतंत्रपणे निधी वितरित केले जाणार आहे. आजपासून या सर्व पिकाच्या नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार सुरुवात झाली अगोदर विदर्भ व उत्तर महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले असल्याचे या भागांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना या टप्प्याचा समावेश केले आहे. सर्व जिल्ह्यांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहे की असून रक्कम पुढील काही तासात खात्यात जमा होणार आहे. व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू